फ्रेंड्स, आज आपण शेवया करायला चाललोय। आता मी एक कढई घेतले, त्या कढईमध्ये तूप घालालोय। आता आपण वेलची, लवंग, दालचीन, साल घालालोय। आता फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे फ्राय झालं आहे। आता ते आपण दुधामध्ये घालालोय। घमघमी असा वास सुटलाय। आता हे सर्व परतून घ्यायचं आहे। आता दुसरीकडे मी एक कढईमध्ये तेल घातलंय, तूप घातलंय। आता तुपामध्ये शेवया परतून घ्यायच्या आहेत। चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे। हे थोडं फ्राय झालेलं आहे आता व्यवस्थित। आता ह्याला घालायचं आहे दुधामध्ये, ज्याने की आपल्या शेवया शिजून घ्यायचं असं छानपैकी। आता कढईमध्ये तूप घातलेलं आहे आणि हे आता ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे। हे आता व्यवस्थित थोडंसं फ्राय करून घ्यायचं की त्याला चांगली असं फ्लेवर यायला पाहिजे तुपाची। हे आता ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत। आता हे घालायचं आहे शेवयामध्ये। तुम्ही बघू शकता असे घालून घ्यायचे, म्हणजे त्याला तुपाचा फ्लेवर मस्त येतो। मस्त वास सुटलेला आहे आणि त्याच्यामध्ये मस्त खमंग वास सुटलेला आहे। त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि आपली थोडीशी सुंठ पावडर घालून घ्यायचं। त्याच्याने काय होतंय की स्मेल छान येतो आणि टेस्टला पण छान लागतंय। आता मी शेवट आता साखर घालायला, किती तुम्हाला गोड किती पाहिजे तितकी साखर घालू शकता। आमच्या घरी थोडीशी जास्ती गोड खातात म्हणून मी जास्ती साखर घालायले। आता थोडंसं चवीवरती मीठ घालायचं, ज्याने टेस्ट छान येते मिठामुळे। बघू शकता आमची खीर आता तयार झालेली आहे। शेवया मस्तपैकी खमंग वास सुटलेला आहे, टेस्टला पण मस्त वाटायला आहे। बघू शकता तुम्ही पण अशी खीर करून बघा, टेस्ट छान येते। माझ्या भाच्याला मात्र खीर खूप आवडते म्हणून तो पहिला बाउल आणून दिलेला आहे खीर खायला, त्याला पहिला देते। शेवया तयार, हे बघा मी घातली बोलमध्ये। आता मी टेस्ट करायला माझ्या बहिणीला द्यायले। बघू शकता ते टेस्ट करून सांगणार कसे झालेले आहेत शेवया। मस्तच झाले। ह्या आमच्या ननंदबाई आहेत, ह्यांनी शेवया तयार केलेल्या आहेत। मस्तच झाले शेवया।